पुण्यातल्या या सगळ्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याचा सगळा पाडा अरविंद शिंदे हे दिल्लीच्या हायकमांड समोर मांडणार आहेत। त्यामुळे या सगळ्या घडामोडी ही सगळी नाराजी आहे ती आता अरविंद शिंदे हे दिल्लीमध्ये मांडणार आहेत। खरं तर पुणे शहर काँग्रेसचे निवडणूक प्रभारी म्हणून सतेज पाटील आहेत। सतेज पाटील यांना सुद्धा या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये अंधारात ठेवण्यात आलेला आहे असं सुद्धा अरविंद शिंदे यांचं म्हणणं आहे। पुणे शहर काँग्रेसमधला अंतर्गत वाद हा काही संपायचं नाव घेत नाहीये। सातत्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असलेले श्रीकांत पाटील यांनी ज्या पद्धतीने माघार घेतलेली आहे त्यावरून आता काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह हा समोर आलेला आहे। माजी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आता थेट या संपूर्ण घडामोडींविषयी पुणे शहर काँग्रेसमधल्या काही नेत्यांच्या विरोधात थेट मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्राचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना भेटीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत, मुळात काँग्रेसची जागा असताना सुद्धा ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला देण्यात आलेली होती। यामध्ये स्थानिक पक्षातील नेत्यांना विचारात घेतलं नाही अशी सुद्धा टीका आहे ती अरविंद शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पुण्यातले काही नेते यांच्या विरोधात सुद्धा तक्रार करणार असल्याचं अरविंद शिंदे यांनी म्हटलेलं आहे। खरं तर पुणे शहर काँग्रेसचे निवडणूक प्रभारी म्हणून सतेज पाटील आहेत। सतेज पाटील यांना सुद्धा या संपूर्ण कार्यप्रणालीमध्ये अंधारात ठेवण्यात आलेला आहे असं सुद्धा अरविंद शिंदे यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पुण्यात नुकतेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून दीप्ती चौधरी त्याचबरोबर प्रशांत जगताप यांची निवड करण्यात आलेली आहे। मात्र त्यांची शहर अध्यक्षमधून निवड करण्यात आली आणि त्यानंतर या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या। मात्र निवडणुकीच्या नंतर ज्या काही घडामोडी होत्या, महाविकास आघाडीच्या बैठका होत होत्या, त्याच्यामध्ये मात्र प्रशांत जगताप यांनी दांडी मारलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी आता अरविंद शिंदे यांनी सुद्धा प्रशांत जगताप यांच्यावर निशाणा साधलेला आहे। या संपूर्ण घडामोडींवर त्यांनी आता दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांची वेळ मागितलेली आहे आणि पुण्यातल्या या सगळ्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, कुणी कटकारस्थान रचले आणि कुणी कुणाला कशा पद्धतीने पाठिंबा दिलेला आहे याचा सगळा पाडा अरविंद शिंदे हे दिल्लीच्या हायकमांड समोर मांडणार आहेत। या ज्या निवडणुका झाल्या ज्याच्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार होते, मात्र त्यांनी ज्या पद्धतीने माघार घेतलेली आहे आणि भाजप प्रेरित उमेदवार जो होता म्हणजे भाजपचे महायुतीचे जे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे विक्रम काकडे यांना कशा पद्धतीने मदत होईल यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रयत्न केले असं सुद्धा आरोप आहे तो अरविंद शिंदे यांचा आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी ही सगळी नाराजी आहे ती आता अरविंद शिंदे हे दिल्लीमध्ये मांडणार आहेत आणि अरविंद शिंदे यांच्या आता या पत्राला दिल्लीतून म्हणजे मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल हे कशा पद्धतीने प्रतिसाद देतात आणि पुण्यातला हा अंतर्गत वाद कशा पद्धतीने मिटवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।